नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। पवित्र पोर्टलच्या संदर्भात जी भरती प्रक्रिया आपली रखडलेली होती, संपूर्ण भारतभरामध्ये जी लोकसभेची आदर्श आचारसंहिता सुरू आहे, या कारणास्तव आपली ही भरती प्रक्रिया रखडलेली होती। राज्य सरकाराने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं होतं की विशेष परवानगी मिळण्यात यावी। तर कालच्या तारखेला एक निवडणूक आयोगाकडून पत्र प्राप्त झालेलं आहे। हे पत्र खरंच आपल्या शिक्षक भरती संदर्भात आहे काय, की या पत्राचा काय अर्थ आहे, जे सोशल मीडियावर हे व्हायरल पत्र आहे, या संदर्भाने आपण जाणून घेऊया। त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला, आज मी तुम्हाला हे पत्र दाखवतोय आणि हे पत्र समजून घेऊया। बंधूंनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेटमध्ये विशेष परवानगी खरंच मिळाली आहे का? निवडणूक आयोगाचे पत्र काय म्हणते, या संबंधाने आता आपण प्रत्यक्ष पत्र वाचून समजून घेऊया। तर मित्र हो, तुमचा जास्त वेळ न घेता मी पटकन तुम्हाला सांगतोय की जे विशेष परवानगीचा प्रस्ताव राज्य सरकाराने शालेय शिक्षण विभागाने जे निवडणूक आयोगाला टाकलेला होता, तर ती विशेष परवानगी अजून तरी मिळालेली नाही। मग हे पत्र व्हायरल होत आहे, त्याचा अर्थ काय ते जाणून घेऊया प्रत्यक्ष पत्र बघून। तर बंधूंनो, हे पत्र लिहिलेलं आहे भारत निर्वाचन आयोग सचिवालय यांच्याकडून हे पत्र आलेलं आहे आणि 28 मार्च 2024 रोजीचंच हे पत्र आहे। कुणाला लिहिलेलं आहे तर सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस, कोऑर्डिनेट सेक्शन यांच्याकरिता हे पत्र लिहिलेलं आहे। या पत्राचा विषय काय आहे मित्र हो, तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स प्रपोजल परमिशन्स फॉर रिक्रुटमेंट, प्रमोशन, अपॉइंटमेंट, ट्रान्सफर ऑफ ऑफिसर in the organizations of Department of Financial Service during enforcement of Model of Code of Conduct 2024 regarding, म्हणजे आचारसंहितेमध्ये मिनिस्ट्री ऑफ फायनान्स यांच्याकडून जे प्रपोजल आलेलं होतं की नवीन रिक्रुटमेंट म्हणजे भरती प्रक्रिया, प्रमोशन, नवीन अपॉइंटमेंट म्हणजे नियुक्त्या, बदल्यांकरिता या संदर्भातील हे पत्र आहे। या विषयाला अनुसरून आचारसंहितेमध्ये काय मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत ते आता आपण बघून घेऊया। मित्र हो, या पत्राचा मजकूर आपण वाचून घेऊया। यामध्ये असं सांगितलेलं आहे की आय एम डिरेक्टेड टू रेफर टू मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, लेटर नंबर दिलेला आहे dated 26 March 2024, received from the additional secretary on the subject of the cited to the state that commission has no objection from MCC angle to the promotion transfer of officers subject to the condition that no official involved in the elections of work in any capacity is relieved, dislocated till the election process is over। म्हणजे या पत्राद्वारे इलेक्शन कमिशन हे सांगत आहे की ज्या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष इलेक्शनमध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत, त्यांचे प्रमोशन आणि त्यांच्या बदल्या करण्याकरिता इलेक्शन कमिशनला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं याचा अर्थ होत आहे। आणि त्यानंतर असं म्हणते की फर्दर द रिक्रुटमेंट, फ्रेश अपॉइंटमेंट शाल बी डिफर्ड टिल कंप्लेशन ऑफ द इलेक्शन प्रोसेस। परंतु नवीन रिक्रुटमेंट आणि नवीन अपॉइंटमेंटसाठी मात्र इथे थोडी स्थगिती दिलेली आहे। हा जो मुद्दा आहे, पवित्र पोर्टलमध्ये जे आपले पात्रताधारक आहेत त्यांच्याकरिता अशी चिंतेची बाब असू शकते, त्याच्यामुळे नैराश्य येऊ शकते असं असते। परंतु माझ्या सर्व पवित्र पोर्टलला जे लॉग इन केलेले आहेत आणि जे सर्व पात्रताधारक बंधू भगिनी आहेत त्यांच्याकरता मी एक सांगू शकतो की हे इलेक्शन कमिशनचं लेटर जे आहे, यामध्ये फक्त नवीन अपॉइंटमेंट आणि रिक्रुटमेंट्स यासाठी मात्र बंदी आणलेली आहे, जोपर्यंत ही इलेक्शन प्रक्रिया सुरू आहे। आपली मात्र भरती प्रक्रिया ही मागील 1.5 वर्षापासून सुरू आहे। आपला जो प्रस्ताव सादर केलेला होता इलेक्शन कमिशनला, तो योग्य पुराव्यासकट सादर केलेला आहे आणि यामध्ये परीक्षा झालेली आहे, रिझल्ट लागलेला आहे, तुमचे ऑप्शन्स, तुमचे प्रिफरन्स लॉक केलेले आहेत, काही ठिकाणी त्यांना रिक्रुटमेंट पण मिळाली आहे, कागदपत्राची पडताळणी झालेली आहे। फक्त काही ठिकाणी मात्र याद्या लागायच्या आहेत आणि कागदपत्राची पडताळणी व्हायची आहे, काही ठिकाणी जॉईनिंग व्हायची आहे। त्यामुळे इथे फार काही जास्त
विषय वेगळा आहे आपला, त्यामुळे आपल्याला ही परवानगी मिळू शकेल यावर आपल्याला वेळ किती लागेल याचा जर विचार केला तर परत आपण इतके दिवस थांबलो तर अजून 2-3 दिवस आपण वेट करूया. कारण हे लेटर आहे 26 मार्चचा आणि 28 मार्चला याचं उत्तर आलेलं आहे. आपला तर लेटर याआधीच गेलेला आहे प्रस्ताव. लवकरच 2-4 दिवसामध्ये आपल्याला या संबंधाने एक गुड न्यूज ऐकायला मिळेल आणि सगळ्या पवित्र पोर्टलवर पात्रताधारक शिक्षकांना एक चांगली बातमी ऐकायला मिळेल असं मला वाटते. सोशल मीडिया किंवा इतरत्र फिरत असणाऱ्या अशा कुठल्याही अफवावर आपण विश्वास ठेवू नका. आपण एका योग्य मार्गाने आपण जात आहोत. योग्य मार्गाने आपल्या पक्षामध्ये नक्की निकाल लागेल हीच आपण आशा बाळगू शकतो आणि लागलाच पाहिजे असं मला तरी वाटते. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. परत या संबंधाने काही अपडेट आली तर लगेच मी तुम्हाला कळविणार. त्याकरिता चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त आपल्या पात्रताधारकांना शेअर करा. तर चला मंडळी, परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.